बॅट्समन तुमचा रिव्ह्यू आहे का टीमचा? ओके, तीच विकेट आहे. ती प्रकाश. चला, आजचा पहिला दिवस क्षमा असावी, थोडासा उशीर होतोय. अगदी पाहू शकाल पहिला सामना काराव विपक्ष श्री गणेश कासगाववाडी. पहिल्या ओव्हरला जरी सुरुवात आपण पाहू शकाल. गोलंदाज राणा गोलंदाज ट्रॅकवर आणि समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला हरीशला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि आता कॅच साठी निघालाय. पांड्याकडून झाली चूक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. अगदी पाहू शकाल अगदी पहिल्याच मॅच मध्ये आणि पहिल्याच ओव्हर मध्ये या स्पर्धेची हॅट्रिक करत असताना हा फलंदाज पाहतोय आपण हरीश निरगुडा यावेळेस मैदानात. पहिल्या ओव्हरचा षटक समाप्त झाला, 20 धावा धावफलकावर झाल्यात आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जातील हे पाहूया. अगदी प्रकाश निरगुडाचा विचार केला तर अगदी स्वस्त बाद झाला, परंतु हरेश अजूनही चांगलं बॅटिंग करतोय. तो क्रीजवर थांबणं गरजेचं आहे. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. गोलंदाज पाहतो आपण अगदी फसवा चतुर गोलंदाज बालू खडालीला. पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅक केलाय, फटका फसला, इथे शतरक्षक तैनात आणि इथे काय चपतन. आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला. आता मात्र कमबॅक करत असताना पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय इथे मैदानामध्ये बालू आणि अगदी चांगली ओव्हर टाकत असताना पहिल्याच बॉलवर इथे विकेट घेतली जाते. परसूला पाहतो यावेळेस अगदी 40+ हा खेळाडू मैदानात. आडव्या बॅटने फेकलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात चेतन आणि ते जसा गेला तसा आला. अगदी पाहायला गेलं बालू खडाली अगदी चांगली ओव्हर टाकत असताना या ओव्हर मध्ये कमबॅक केला जातोय. आणखीन एक विकेट. आता पहिल्या ओव्हर मध्ये षटकाराची हॅट्रिक आणि आताच्या ओव्हर मध्ये विकेटची हॅट्रिक. पहिला दिवस, पहिलीच मॅच आणि पहिला मॅच मध्ये दोन्ही सरस टीम पाहतोय. कधी कासगाववाडी तर कधी पाहतोय आपण मैदानामध्ये काराव. अगदी दोन टीम आणि दोन्ही टीमचा यावेळेस खेळ चांगला केला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये काराव संघाने चांगली बॅटिंग केली. आताच्या ओव्हरमध्ये बालू कडाली चांगली बॉलिंग करतोय. हे जगदीश आला न्यू बॅटर मैदानात. अगदी पाहायला गेले तर तब्बल 3 विकेट लागलेत
टीम सिद्धिविनायक कारवार संघाला. पाहूया हरीश नॉन स्ट्राईकला. जास्तीत जास्त स्ट्राईक हरीशला देणं गरजेचं आहे आणि ते काम जगदीशला चांगलं माहिती आहे, कारण जुना जाणता खेळाडू आहे, त्याला माहिती आहे हरीश निरगुडाला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि तेच काम इथं मैदानात केलं जात आहे. आता मात्र हरीश स्ट्रायकिंग एंडवर पहिलेचे 4 बॉल बालू कडालीच्या नावावर पाहायला मिळाले. परंतु पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. हा फटका फसलाय चेतनशीत कॅच खाली आणि हरीश नावाचं जे वादळ षटकाराची आतिषबाजी करत होतं ते मात्र बाद झालंय. न्यू बॅटर एंटर झालाय. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये कंबर मोडली होती कासगाव संघाची, परंतु आताच्या ओव्हरमध्ये कंबर मोडली जाते कारवार संघाची. अगदी पाहतोय या ओव्हरमध्ये अगदी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. बालू कडाली 4 विकेट 1 धाव. नवीन बॅट्समन सुनील कुराडेला पाहतोय. आडवा बॅटने खेळलाय, फटका चांगला आहे इथे मात्र आडवा बॅटने कॅच केलाय. पांड्याला एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही आहे, अगदी थांबवलं जात आहे. या ओव्हरचा विचार केला तर चांगली ओव्हर टाकली जाते. 4 विकेट 2 धावा खर्च केल्या गेल्यात. आपण पाहू शकाल गोलंदाज यावेळेस बालू कडाले कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला अगदी 2 धाव्याचं षटक फेकलं, 5 विकेट घेतल्या आणि 22 धावा धावफलक झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉलर आलाय न्यू गोलंदाज चेतनला पाहतो. चेतन शिद यावेळेस मैदानामध्ये. पाहूया कशा प्रकारे ओव्हर टाकली जाते. हा बॉल सोडू दिलाय, वाईट बॉलचा कॉल आणि ते वाईट. पाहू शकाल दोन्ही संघांना 2-2 रिव्ह्यू दिले जातील. फिल्डिंग करत असताना एक आणि बॅटिंग करत असताना एक, असे 2 रिव्ह्यू दिले जातील, याची नोंद घ्या. आणि पंचांसाठी अनलिमिटेड रिव्ह्यू असेल. फटका फसलाय, चिंतामण शेंडे कॅच केले आणि सुनील कुराडे आणखीन एक फलंदाज बाद होत असताना कारवार संघाचा. अगदी पाहू शकाल थोडासा अडचणीत सापडलाय हा कारवार संघ, पाहतोय आपण. यावेळेस हा बॉल जोरदार अपील एक्स्टर्न जाऊन आदळलाय, धाव चोरली जाते. मयूरला पाहतोय, अगदी अडचणीत सापडलाय आता कारवार संघ. पाहतोय 24 आकड्यावर 6 विकेट. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु आता कमबॅक केला गेलाय. फुल टॉस बॉल दिशा द्यायची होती लेग स्टिकच्या बाहेर, आणखीन एक वाईट बॉल. अगदी पाहू शकाल आपण आमच्या स्क्रीनवर दोन्ही अँगलने सामना कॅच केला जातोय. पाहू शकाल 2 कॅमेरे आणि त्यातून स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेस ब्रदर स्पोर्ट यूट्यूब लाईव्ह इव्हेंट या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा कव्हर. प्रयत्न करतोय, सचिन आलाय, बॅकअप चांगला आहे, बॉलला अडवलाय आणि फेकेल उचली करेल तोपर्यंत अवधी होता धावा चोरण्याचा आणि त्या 2 धावा चोरल्या जातात. जगदीश फिरकड पाहतोय आणि त्याच्याच दरम्यान मयूर कडाली ही जोडी आता आपण मैदानात अगदी या संघाचा डाव सावरताना पाहतोय.
पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा बॅटवर बॉल आलाय, स्केट एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असतील का, डोक्याची घंटा आणि इथे रन आउटची विकेट. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये 7वा टीम काराव संघाला. पहिलाच बॉल आगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये खेळायचा होता, डायरेक्ट हिट पोचला. पुन्हा एकदा थोडीशी रनिंग कमी पडती पण तू धावा चोराव्याच लागतील. जगदीश पिरकट चांगलं बॅटिंग करतो. 4 बॉल 5 आकड्यावर खेळत असताना सुरुवात लावला जातो. आपण पाहू शकाल आमचे मान्यवर आदरणीय मान्यश्री दिनेशजी शेंडे साहेब यांचे व्यासपीठावर स्वागत होत असताना पाहतोय. प्रयत्न आणि दुसरी धाव चोरली जाते. अगदी हे ओव्हर देखील समाप्त झाले, षटक देखील समाप्त होत आहे. आपण पाहू शकता चांगलं बॅटिंग करतोय जगदीश पिरकटला पाहतोय. 7 विकेट आणि 31 धावा धावफलक लावला जातात. अगदी सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंच्या, मान्यवरांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून करूया पुन्हा एकदा सरचे स्वागत. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक पर्व 7वे 2025 ही स्पर्धा पाहतोय. चौथ्या ओव्हरमध्ये 31 धावा 31 धावा धावफलक लावलाय. पुढच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय फिरकीचा जादूगार अर्थातच चिंतामण शेंडे यावेळेस मैदानात पाहायला मिळतोय. अगदी सकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतात. हा पहिला बॉल वेगाने फेकलाय, अगदी गती जास्त होती, जमिनीलगत बॉल आलाय डॉट. अगदी भव्य दिव्य आयोजन पाहताय. अगदी चांगली कटआउटची सजावट चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 पवेलियन, एक खेळाडू कक्ष, डीजे कक्ष असं आपण ही स्पर्धा पाहतोय. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहू शकाल अगदी काराव या नगरीमध्ये. आणि लवकरच आम्ही तुमच्या भेटीला नाईटची स्पर्धा देखील घेऊन येणार आहोत आणि त्याची तारीख देखील लवकर तुमच्या समोर डिक्लेअर केली जाईल. आपण पाहू शकाल आमच्या आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन सदस्य मान्यश्री आदरणीय अंकुजी चिडे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. प्लीज अंकुजी चिडे सर कम टू द स्टेज. इथे मात्र धक्का क्रमांक लागला जातो आता 8वा टीम काराव संघाला 32 या आकड्यावर. अगदी नवीन फलंदाज साहिलला पाहतो मैदानात गेलेला.
अगदी स्पर्धा पाहतोय मानाची सन्मानाची. त्या दरम्यान आमचे मित्र अजयजी चिडे यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. त्याच दरम्यान आमच्या संतोष दादा यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर आणखीन एक विकेट, ओव्हरचा शेवट गोड झालाय आणि पहिल्या 17चा डाव संपन्न झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या 17मध्ये धाव फलकावर धावा लावल्या जातात. टीम सिद्धिविनायक काराव बी संघाकडून 33 धावा, म्हणजे 24 बॉल आणि 34 धावेची गरज आहे आता कसगाववाडी या संघाला. फर्स्ट चला सलामीची जोडी रवाना झाले मैदानामध्ये. बालू आणि पांड्याला पळतो पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. 24 बॉल आणि बनवायचे विजयासाठी 34 धावा. पहिली ओव्हर गोलंदाज पंकजला पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये. समोर बालू कडाली सारखा फलंदाज. पहिली कॅच इथे कॅच सुटली आणि इथे पाहू शकाल या विकेटची इथे मात्र किंमत मोजावी लागेल.
भरपूर वेळ होता कॅच घेण्यासाठी, कारण देऊ नका. कॅच घेण्यासाठी भरपूर वेळ होता, डोलं मिटून सुद्धा कॅच झाली असती. चला पांड्या आलाय यावेळेस मैदानामध्ये, पांड्याला पाहतोय. पहिलाच बॉल वेगाने फेकलाय आणि इथे चांगला बॉल. ओव्हरची सुरुवात चांगली झाली होती, कॅच होती, पहिल्या बॉल मध्ये कॅच सुटली आणि आताचा बॉल ज्यावर शरीरावर आदळलाय, डॉट बॉल आलाय. अगदी 24 बॉल मध्ये 34 बनवायचे, 34चं टार्गेट चेस करत असताना आपण पाहू शकाल टीम श्री गणेश कासगाव संघाला पाहतोय. यावेळेस हा फटका चांगला आहे, दमदार फटका पाहतोय. स्क्वेअर लेगला सलामी देणारा स्पर्धेचा पहिला धमाकेदार चौकार पाहतोय. अगदी खेळपट्टीचा विचार केला तर अगदी फलंदाजांना साजेशी खेळपट्टी पाहायला मिळते. धावा जमवायच्या आहेत पहिल्या सत्रामध्ये, कोणताही संघ बॅटिंग करत असेल त्याला, आणि त्या धावा मात्र इथे चेस केल्या जातील का पाहूया. अगदी पाटा पिच वाहतो आपल्या स्क्रीनवर, अगदी चांगली पिचची सजावट, ग्राउंडची सजावट पाहायला मिळते. यावेळेस आडवा बॅटने कॅच केलाय, फेकून दिलाय आणि फटका आणखीन एक दर्जेदार सीमारेषा पार, पांड्याच्या बॅटमधून षटकार. तर लगेच टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जाईल, आपण पाहू शकाल. एका बाजूला अमित इंजिनियर 11 बनवली आणि दुसऱ्या बाजूला दैसर बी हा संघ असेल. टॉस केलं जाईल दोन्ही संघांमध्ये. हा फटका देखील चांगला आहे, दमदार, आणि इथे पाहू शकाल बॉल आलाय सीमारेषा पार, आणखीन एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटका फसला, कॅच कर क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखीन एक विकेट होती तिथे, कॅच ड्रॉप झाली. आता मात्र पाहायला गेलं ज्या फलंदाज पांड्याच्या बॅटमधून लगातार 2 षटकार एक चौकार आलाय, त्याची इथे कॅच सुटली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरचा विचार केला, धावफलकावर धावा आल्यात 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. विचार केला ज्यावेळेस काराव संघ बॅटिंग करत होता तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या आणि आता या ओव्हरमध्ये 18 धावा आहेत. चला दैसर टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. टॉस का बॉक्समध्ये दोन्ही संघांमध्ये केलं जाईल टॉस. एका बाजूला अमित इंजिनिअरिंग 11 बनोली संघ आणि दुसऱ्या बाजूला दैसर ब. आजचा दिवस पाहू शकाल. आता गरज आहे गणेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये, 18 बॉल आणि 16 धावेची गरज. अगदी माफक आव्हान आहे आणि दोन्ही सलामीचे फलंदाज बॅटिंग चांगली करतायत. हा बॉल इथे खोलर टप्प्याचा फेकलाय, खोदून काढायचा होता आणि इथे डॉट बॉलने या ओव्हरची सुरुवात केली जाते. फटका चांगला आहे, खोदून काढलाय, फेकून दिला, क्षेत्ररक्षक जज करतो त्याच्या आव्हाकाच्या बाहेर. पांड्या ज्याची कार सुटली त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. अगदी चांगली बॅटिंग करत असताना पांड्याला पाहतो वन साइड बॅटिंग केली जाते. आता गरज आहे 16 बॉल आणि 10 धावेची. चला टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस केला जाणार आहे. आमच्या मान्यवर आदरणीय मंगलजी निरगुडा साहेब आपणास विनंती करतो, आपल्या हस्ते टॉस करायचा आहे. टॉस का बॉक्स मध्ये केला जाईल टॉस या दोन्ही संघांमध्ये.
हा फटका चांगला इथे शतक होता, त्याच्या अबाक्याच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार फटका एक फटका पाहायला मिळतोय. फलंदाज पांड्या चांगलं बॅटिंग करतोय, यावेळेस शरीर जाऊन आदल्या धाव घेण्याचा प्रयत्न चोरली जाते. अगदी दोन सलामीचे फलंदाज या धावा चेस करत असताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला लगेच येणार आहे. ही मॅच संपल्या एका बाजूला अमित इंजिनिअरिंग 11 बोनोली आणि त्याला फाईट करेल दैसर बी. अगदी पाहू शकाल आपण 14 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. हा बॉल क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. टॉस का बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल आमच्या एका अँगलने स्क्रीनवर टॉस केला जातोय. काटा कॉल आलाय दैसर संघाचा. काटा इथे टॉस जिंकलाय दैसर टीमने आणि पाहूया निर्णय असेल फर्स्ट फील्डचा. आणि आता फलंदाजीसाठी आमंत्रित केले बनवली संघाला. अगदी आता 13 बॉल 3 ची गरज. फर्स्ट बॉल स्लोवर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा लांब ठेवला आणि बाउन्स मारला. अगदी काढला जातोय डॉट बॉल. आता गरज आहे 12 बॉल आणि 3 धावेची. नवीन गोलंदाज पाहतो आपण मयूर कडाली, यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर. चला दोन्ही टीमने लगेच तयार राहायचं, लगेच मैदानात जायचंय. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे त्याने लगेच लाईनीत ज्या रेषा आहेत त्या रेषेतून सरळ लाईनीत निघायचंय. यावेळेस हा फटका चांगला इथे क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाले चूक. चाप्या बिल्डर आणि इथे मॅच फिनिश झाली. अगदी हार्ड लक टीम काराव संघ आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी टीम श्री गणेश कसगाववाडी. चला दैसर संघ आपण लगेच मैदानात जायचंय. खेळाडू कक्ष समोर ज्या रेषा आखल्या त्या रेषेतूनच जायचंय. चल पांड्या लगेच यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने 10 बॉल 31 धावेची खेळी केली. बालू देखील रेस मध्ये होता परंतु पांड्याने रन जास्त बनवल्यात.